नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमधला डेफिनेशन बघूया. खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. मराठीमध्ये बघूया. JNM फर्स्ट इयरसाठी आहे. हे सगळे डेफिनेशन बुकमधलंच आहे. चला सुरुवात करूया आजच्या डेफिनेशनसाठी. नंबर 1 आहे सामुदायिक आरोग्य नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. व्याख्या बघूया. ही नर्सिंगची एक शाखा आहे ज्यामध्ये समुदायाच्या आरोग्याची काळजी घेणे, रोग प्रतिबंध, आरोग्य संवर्धन आणि समुदायातील व्यक्ती, कुटुंब गटांना आरोग्य सेवा पुरवणे समाविष्ट आहे. तर ही डेफिनेशन आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, सामुदायिक आरोग्य नर्सिंग. ही नर्सिंगची एक शाखा आहे ज्यामध्ये समुदायाच्या आरोग्याची काळजी घेणे, म्हणजे एक अशी संस्था आहे जिथे आरोग्याची काळजी घेतली जाते, रोग प्रतिबंध व संवर्धन व समुदाय, व्यक्ती, कुटुंबे व गटांना आरोग्य सेवा पुरवली जाते. दुसरी बघूया. प्राथमिक आरोग्य सेवा, प्रायमरी हेल्थ केअर, PHC. व्याख्या आहे. ही आरोग्य सेवेची पहिली पायरी आहे जी सर्वांसाठी सुलभ, स्वस्त आणि मूलभूत सेवा पुरवते. यात रोग प्रतिबंध, उपचार, पुनर्वसन आणि आरोग्य शिक्षण याचा समावेश होतो. तर प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये सर्वांसाठी सुलभ, स्वस्त आणि मूलभूत सेवा पुरवणारी आणि रोगावर प्रतिबंध, उपचार, पुनर्वसन आणि आरोग्य शिक्षण देण्यास पात्रता आहे. तर ही झाली प्राथमिक आरोग्य केंद्राची डेफिनेशन. तिसरा आहे रोगप्रसारशास्त्र, एपिडेमियोलॉजी. व्याख्या बघूया. रोगाच्या उत्पत्ती, पसरण्याच्या पद्धती, नियंत्रण आणि निर्मूलन यांचा अभ्यास करणारे शास्त्र. यात रोगाची कारणे आणि जोखीम घटकांचा शोध घेणे समाविष्ट आहे. म्हणजे रोगाची उत्पत्ती म्हणजे रोग कशापासून होतो, कशा प्रकारे पसरतो, त्यात नियंत्रण करण्याच्या पद्धती शोधून काढणे, त्याचा अभ्यास करणे आणि त्याच रोगाची कारणे शोधून झाल्यानंतर त्यावर उपचार करणे. ही झाली एपिडेमियोलॉजीची व्याख्या. चौथं बघूया. कौटुंबिक आरोग्य, फॅमिली हेल्थ. व्याख्या. कुटुंबाच्या सर्व सदस्यांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी केलेला उपाय याचा समावेश. यात पोषण, लसीकरण आणि प्रजनन आरोग्य यांचा विचार केला जातो. तर कुटुंबाच्या सर्व सदस्यांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुधारणे, त्यावर उपायांचा समावेश. यात पोषण आणि लसीकरण आणि प्रजनन आरोग्य यांचा विचार केला जातो. तर पाचवी व्याख्या बघूया. माता व बाल आरोग्य, मातृत्व व बाल आरोग्य, मेटर्नल अँड चाइल्ड हेल्थ, MCH. व्याख्या. गर्भवती स्त्रिया, नवजात बाळे आणि लहान मुलांच्या आरोग्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीच्या सेवा. याला प्रसूतीपूर्व काळजी, सुरक्षित प्रसूती आणि बाल विकास निरीक्षण यांचा समावेश आहे. तर यात काय म्हणतात, गर्भवती स्त्रिया, नवजात बाळे आणि लहान मुलांच्या आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी सेवा. यात प्रसूतीपूर्व काळजी, सुरक्षित प्रसूती आणि बालविकास निरीक्षण यांचा समावेश आहे. 6वा आहे पर्यावरणीय आरोग्य, एन्व्हायरमेंटल हेल्थ. व्याख्या बघूया. पर्यावरणाच्या घटकांमधील जोखीम नियंत्रण करून आरोग्याचे रक्षण करणे.
यात स्वच्छ पाणी, हवा, स्वच्छता आणि कचऱ्याचे व्यवस्थापन यांचा अभ्यास केला जातो. तर पर्यावरणाच्या घटकामधील जोखीम नियंत्रण करून आरोग्याचे रक्षण करणे आणि त्यात स्वच्छ पाणी, हवा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन यांचा अभ्यास केला जातो. 7वी व्याख्या बघूया. संसर्गजन्य रोग, कम्युनिकेबल डिसीज. व्याख्या: जीवाणू, विषाणू किंवा इतर सूक्ष्म जीवाणूमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणारे. उदा. TB, मलेरिया, कोविड-19. तर संसर्गजन्य रोग याची व्याख्या: जीवाणू, विषाणू, इतर सूक्ष्म जीवाणूमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणारे. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे रोग पसरणारे, जसे TB, मलेरिया, कोविड इत्यादी. 8वी व्याख्या बघूया. असंसर्गजन्य रोग, नॉन कम्युनिकेबल डिसीज. व्याख्या बघूया. संसर्गाने न पसरणारे, दीर्घकाळ चालणारे रोग. उदा. मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग. म्हणजे ज्या व्यक्तीला रोग झाला आहे पण त्याच्यापासून रोग पसरणार नाही असा व्यक्ती. 9वा आहे आरोग्य शिक्षण, हेल्थ एज्युकेशन. व्याख्या बघूया. आरोग्याविषयी ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक सवयी समुदायात प्रसारित करणे. उदा. स्वच्छतेचे महत्त्व आणि समतोल आहार. तर आरोग्य शिक्षणाची व्याख्या आहे: आरोग्याविषयी ज्ञान देणे, कौशल्य आणि सकारात्मक सवयी समुदायात प्रसारित करणे, जसे की स्वच्छतेचे महत्त्व आणि समतोल आहार. नेक्स्ट व्याख्या आहे लसीकरण, वॅक्सिनेशन. व्याख्या बघूया. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लसी, वॅक्सिन देण्याची प्रक्रिया. उदा. पोलिओ लस, MMR लस. लसीकरण कशासाठी केले जाते? रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. जसे पोलिओची लस आणि MMR लस. खूप साऱ्या लसी आहे, BCG वगैरे. नेक्स्ट व्याख्या बघूया. स्वच्छता, सॅनिटेशन. व्याख्या: मानवी अपायकारक पदार्थ, मलमूत्र, कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून रोगाचा प्रसार रोखणे. म्हणजे स्वच्छता करून जे रोग होणार ते रोखणे. स्वच्छता केल्यानंतर रोग जंतू पसरणे थांबेल आणि त्याचमुळे रोगही होणे थांबेल. नेक्स्ट व्याख्या आहे रुग्णता, मॉर्बिडिटी. व्याख्या: एखाद्या विशिष्ट कालावधीत समुदायातील रोगाच्या प्रमाणातील मोजमाप. रुग्णता म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट कालावधीत समुदायातील रोगाच्या प्रमाणातील मोजमापन. नेक्स्ट बघूया मृत्यूदर, मॉर्टॅलिटी. व्याख्या आहे: एखाद्या लोकसंख्येमध्ये विशिष्ट कालावधीत होणारा मृत्यूचे प्रमाण. खूप सोपी व्याख्या आहे ही. व्याख्या 2024च्या याच्यात पण आलेली आहे. तसं ह्या सगळ्याच इम्पॉर्टंट व्याख्या आहे. 1-1 मार्कासाठी, 2-2 मार्कासाठी विचारल्या जातात. 4थं बघा. संगरोध, क्वारंटाईन. व्याख्या बघा. संसर्गजन्य रोगाच्या संशयित रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवून रोग पसरू नयेत यासाठी केलेली प्रक्रिया. जसे उदा. आहे कोविडच्या रुग्णांना क्वारंटाईन केल्या जातात. तसेच क्षयरोग यांना पण क्वारंटाईनच ठेवलेला जातो. नेक्स्ट बघूया निर्जंतुकीकरण, डिसइन्फेक्शन. व्याख्या: रोगजंतूंचा नाश करण्यासाठी रासायनिक किंवा भौतिक पद्धतीचा वापर. म्हणजे त्यात आपण ऑटोक्लेविंग किंवा सॅनिटायझर टाकून वस्तू झाडून स्वच्छ करणे. ही प्रक्रिया जास्त करून ऑपरेशन थिएटर आणि हॉस्पिटलमध्येच केली जाते.
रोगाणुनाशक, अँटिसेप्टिक. व्याख्या बघूया. त्याच्यावर वापरले जाणारे पदार्थ जे जखमेतील रोगजंतूंचा नाश करतात. डेटॉल. खूप सोपी व्याख्या आहे, वाचून घ्यायला एकदा. पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन. व्याख्या: रुग्णांना शारीरिक, मानसिक किंवा सामाजिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करण्याची प्रक्रिया. पुनर्वसन म्हणजे काय? रुग्णांना शारीरिक, मानसिक किंवा सामाजिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करण्याची प्रक्रिया. एखादी व्यक्तीचा अपघात झाले आणि त्याने आपले हातपाय गमावले, अशा व्यक्तींना मदत करून आर्थिक मदत नाही तर आर्थिक मदत किंवा एक कपडे शिवणारा व्यक्ती असेल, त्याचे हात गेले, समजा पाय गेले, तर त्यांना हात मशीन आणून देणे ही झाली आर्थिक मदत. म्हणजे तो हातांतरी कपडे शिवू शकेल. आरोग्य नियोजन, हेल्थ प्लॅनिंग. व्याख्या: समुदायाच्या आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी उद्दिष्टे निश्चित करून योजना तयार करणे. तर आरोग्य नियोजन म्हणजे समुदायाच्या आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करून योजना तयार करणे. नेक्स्ट बघूया. आरोग्य संवर्धन, हेल्थ प्रमोशन. व्याख्या: आरोग्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जीवनशैली, आहार आणि वातावरण सकारात्मक बदल करणे. म्हणजे आरोग्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जीवनशैली, आहार आणि वातावरण सकारात्मक बदल करणे. नेक्स्ट आहे सामुदायिक नर्सेसची भूमिका, रोल ऑफ द कम्युनिटी नर्सेस. व्याख्या: समुदायातील रुग्णांची निगा राखणे, आरोग्य तपासणी करणे, लसीकरण अभियान चालवणे आणि आरोग्य शिक्षण देत समुदायास सक्षम करणे. तर काय आहे कम्युनिटी रोल ऑफ द कम्युनिटी नर्सेसची? समुदायातील रुग्णांची निगा राखणे म्हणजे काळजी घेणे, आरोग्य तपासणी करणे आणि लसीकरण अभियान चालवणे आणि आरोग्य शिक्षण देणे. ह्या व्याख्या सामुदायिक आरोग्य नर्सिंगच्या मूलभूत कल्पनांवर आधारित आहे. अधिक तपा ती जेनेवा. तर ह्या व्याख्या समुदायात आरोग्य नर्सिंगच्या मूलभूत संकल्पनांवर आधारित आहे आणि अधिक तपशील जेनेवा करारातील मराठी पाठ्यपुस्तक उद्या सामुदायिक आरोग्य नर्सिंग लेखक डॉक्टर संध्या करावे. तर ही झाल्या सगळ्या व्याख्या. एकदा सगळ्या व्याख्या तुम्ही बघून घ्या. खूप सगळ्याच इम्पॉर्टंट व्याख्या आहे. आणखीन काही क्वेश्चन असलेस तर कमेंट करून विचारू शकता किंवा कुठल्या सब्जेक्टचे तुम्हाला व्याख्या क्वेश्चन पाहिजे असेल मराठीत तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.